नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघणार आहोत क्रिमिनॉलॉजी आणि सोशिओलॉजीमधील फरक. नमस्कार, गंगा एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आहोत कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी खास लर्निंग पार्टनर. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण बघणार आहोत दोन खूप महत्त्वाचे विषय, क्रिमिनॉलॉजी आणि सोशिओलॉजी. आधी त्यांची ओळख करून घेऊ, मग त्यांच्यातलं नातं आणि फरक काय आहे हे समजून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याच्या दुनियेत हे इतकं महत्त्वाचं का आहे हे पण बघू. आणि हो, शेवटी परीक्षेसाठी एक झटपट उजळणी तर आहेच. चला तर मग सुरू करूया. बघा, जेव्हा आपण कायद्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त कलम, कोर्ट, वकील हेच येतं, बरोबर? पण खरं तर कायदा याच्या खूप पलीकडे आहे. त्या कायद्याच्या मागे जो समाज आहे, जी गुन्हेगारीची मानसिकता आहे, ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज आपण या दोन महत्त्वाच्या शाखांना जवळून ओळखणार आहोत. तर या दोन विषयांमधला जो मूळ विषय आहे, जो पाया आहे, तिथून आपण सुरुवात करूया. आपण आधी बघूया समाजशास्त्र म्हणजे सोशिओलॉजीला. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर समाजशास्त्र म्हणजे काय? तर आपला समाज कसा चालतो, कसा फंक्शन करतो याचा एक सिस्टमॅटिक अभ्यास. म्हणजे बघा, यात कुटुंब, सरकार यांसारख्या संस्था, आपले रीतिरिवाज, आपले नियम आणि आपले एकमेकांशी असलेले संबंध या सगळ्याचा अभ्यास येतो. याचा मूळ उद्देश एकच आहे की समाजाचं हे जे इंजिन आहे ना, ते नेमकं कसं काम करतं हे समजून घेणं. आता समाजशास्त्राचा आवाका किंवा त्याची व्याप्ती पाहिली तर ती खूप मोठी आहे. म्हणूनच याला मॅक्रो लेव्हल सायन्स असं म्हणतात. का? कारण ते कुठल्या एका छोट्या गोष्टीवर नाही, तर पूर्ण समाजावर, म्हणजे एका मोठ्या कॅनव्हासवर लक्ष केंद्रित करतं. यात मोठ्या मोठ्या संस्था, जसं की आपलं कुटुंब, आपलं सरकार, इथपासून ते गरिबी, बेरोजगारी यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांपर्यंत सगळं काही येतं. ठीक आहे, तर आता हे मोठं चित्र झालं समाजशास्त्राचं. आता यातूनच आपण झूम इन करूया आणि एका विशिष्ट भागावर येऊया. असा भाग जो कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे क्रिमिनॉलॉजी, अर्थात आपलं गुन्हेगारी शास्त्र. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. क्रिमिनॉलॉजी ही काही वेगळी गोष्ट नाही, ती समाजशास्त्रातूनच निघालेली एक शाखा आहे, एक स्पेशलाइज्ड ब्रांच आहे. पण हिचा फोकस एकदम पिन पॉइंटेड, एकदम स्पेसिफिक आहे. तो कशावर आहे? गुन्हा, गुन्हेगार, त्यांचं वागणं आणि या सगळ्यावर आपला समाज कशी प्रतिक्रिया देतो याचा सायंटिफिक अभ्यास करणं. तर मग क्रिमिनॉलॉजीमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारले जातात? यात काही खूप मूलभूत प्रश्न आहेत, जसं की लोक गुन्हा का करतात, यामागे काय कारणं असू शकतात, सामाजिक, आर्थिक, मानसिक कोणती, कायदे बनतात कसे आणि ते लागू कसे केले जातात, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गुन्हा रोखण्यासाठी काय करता येईल. म्हणूनच हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. क्रिमिनॉलॉजीची मुळं जरी समाजशास्त्रात रुजलेली असली ना, तरी आज ती स्वतः एक स्वतंत्र विज्ञान म्हणून एका मोठ्या वृक्षासारखी वाढली आहे. बरं, मग आता प्रश्न येतो की यांच्यात नेमका फरक काय आणि यांचं नातं तरी कसं आहे? चला आता हेच नीट समजून घेऊया. आणि हा भाग परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐका. या दोन्ही विषयांना एकत्र जोडणारं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, आणि ते म्हणजे गुन्हा ही एक सामाजिक घटना आहे. एमिल डर्कहाइम, एडविन सदरलँड यांच्यासारख्या मोठमोठ्या समाजशास्त्रज्ञांनी हेच तर सांगितलं की गुन्हेगारीची मुळं ही कुठल्या एका व्यक्तीत नसतात, तर ती आपल्या समाजातच दडलेली असतात. चला आता हा टेबल बघूया आणि फरक अगदी सोपा करून घेऊया. बघा, स्कोपच्या बाबतीत सोशिओलॉजीचा स्कोप खूप मोठा आहे, ब्रॉड आहे. कुटुंब, अर्थव्यवस्था, धर्म सगळं काही. पण क्रिमिनॉलॉजीचा स्कोप नॅरो आहे, फक्त गुन्हा, कायदा बनवणं आणि तोडणं यावर. आता फोकस बघा, सोशिओलॉजी गरिबीसारख्या जनरल सामाजिक समस्यांवर फोकस करते, तर क्रिमिनॉलॉजी चोरी, फसवणूक यांसारख्या स्पेसिफिक गुन्ह्यांवर. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक नात्यामधला, सोशिओलॉजी ही पेरेंट डिसिप्लिन आहे, म्हणजे मूळ शास्त्र, तर क्रिमिनॉलॉजी ही त्यातून निघालेली डिराइव्ड डिसिप्लिन आहे. आणि यांचं नातं समजून घेण्यासाठी एक खूप सोपी उपमा आहे. असं समजा की समाजशास्त्र म्हणजे एका संपूर्ण जंगलाचा अभ्यास, आणि क्रिमिनॉलॉजी म्हणजे काय, तर त्या जंगलातल्या गुन्हा नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या झाडाचा अभ्यास. ही जंगलाची आणि झाडाची उपमा लक्षात ठेवली की फरक कधीच विसरणार नाही. ओके, तर हे सगळं झालं थिअरीबद्दल, पण याचा प्रॅक्टिकल जगात म्हणजे कायदा, सत्ता आणि न्यायाच्या जगात काय संबंध आहे
चला आता ते बघूया. तर हा सगळा अभ्यास प्रत्यक्षात न्यायव्यवस्थेमध्ये कसा लागू होतो? चला हे एका खूपच प्रभावी उदाहरणातून समजून घेऊ. आपण नेल्सन मंडेला यांचं उदाहरण घेऊ. आपल्याला माहीतच आहे की त्यांना 27 वर्ष तुरुंगात का राहावं लागलं. कारण ते वर्णभेदाच्या म्हणजे अपार्थाईडच्या विरोधात लढत होते. आता बघा, त्यावेळच्या कायद्याच्या नजरेत ते गुन्हेगार होते, पण नैतिकतेच्या दृष्टीनं पाहिलं तर ते न्यायासाठी लढत होते. आणि मंडेलांचं हेच प्रकरण क्रिमिनॉलॉजीचे काही खूप मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उभे करतं. जसं की फौजदारी कायदे बनवण्याचा अधिकार नक्की कोणाला आहे? हे कायदे कोणाच्या फायद्यासाठी बनवले जातात? अशा परिस्थितीत कायदा लागू करण्यामागचा उद्देश काय असतो? आणि न्यायव्यवस्थेमध्ये वंश आणि राजकारण यांची भूमिका काय असते? हे असे प्रश्न आहेत जे आपल्याला कायद्याच्या पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडतात. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. परीक्षेसाठी जे जे महत्वाचं आहे त्याची क्विक रिव्हिजन, एक झटपट उजळणी करूया. तर परीक्षेसाठी हे महत्त्वाचे मुद्दे एकदम पक्के लक्षात ठेवा. 1. सोशॉलॉजी म्हणजे समाजाचा व्यापक सिस्टमॅटिक अभ्यास. 2. क्रिमिनॉलॉजी म्हणजे समाजातल्या गुन्हेगारीचा एक विशेष सायंटिफिक अभ्यास. 3. सोशॉलॉजी ही पॅरेंट डिसिप्लिन आहे आणि क्रिमिनॉलॉजी ही डिराइव्ह डिसिप्लिन. 4. क्रिमिनॉलॉजीमध्ये कायदा बनवणे, कायदा तोडणे आणि त्यावर समाजाची प्रतिक्रिया या 3 गोष्टींचा अभ्यास होतो. आणि 5. दोन्ही शास्त्रांचं अंतिम ध्येय एकच आहे, एक सुव्यवस्थित आणि शांत समाज निर्माण करणं. आणि आता जाता जाता एक प्रश्न ज्यावर नक्की विचार करा. काय वाटतं, जगात घडणारा प्रत्येक गुन्हा हा खरंच आपल्या समाजातल्या कुठल्यातरी मोठ्या समस्येचे एक लक्षण असतो का? कायद्यावरचं असंच सखोल विश्लेषण जर आपल्याला आवडलं असेल तर गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.